धुळे शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक आता वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा मी धुळेकर संघटनेने उचलून धरला आहे। शहरातील अनेक मुख्य रस्ते तसेच कॉलनी परिसरात असलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालकांना ते वेळेवर दिसत नसल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे। या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात विशेषतः रात्रीच्या वेळी गतिरोधक लक्षात न आल्याने अचानक ब्रेक लावावे लागतात, त्यामुळे वाहन चालकांचा तोल जाऊन अपघात होण्याचा धोका वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। पावसाळा तोंडावर आल्याने रस्ते ओले राहतील आणि वाहन घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे शहरातील सर्व गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केली आहे। यावेळी दिनेश वाघ, छोटूभाऊ पोद्दार, परदीन शेख, आफ्रिदी शेख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे। आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे आणि धुळे शहरात ठिकठिकाणी गतिरोधक म्हणजेच स्पीड ब्रेकर बनवण्यात आले आहेत। म्हणजे मुख्य रस्त्यांवर पण खूप ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत, गतिरोधक आहेत। त्याचप्रमाणे कॉलनी परिसरातही ठिकठिकाणी गतिरोधक आहेत व ते गतिरोधक हे दिसत नाहीत, मुख्यतः रात्रीच्या वेळी। आणि आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर बिलकुलच समजत नाही व अशा वेळी छोटे मोठे अपघात होत असतात आणि मुख्यतः दुचाकी वाहन चालक जे असतात ते गतिरोधकांमुळे पडतात किंवा त्यांच्या गाड्या खराब होतात। म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त मॅडम यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर धुळे शहरातील मुख्य भागात तसेच कॉलनी परिसरात जिथेही गतिरोधक असतील तिथे पांढरे पट्टे मारण्यात यावे। त्यामुळे भविष्यात होणारे अपघात किंवा इजा किंवा वाहनांची होणारी दुर्दशा याच्यावर आळा घालता येईल आणि त्यासाठी त्यांनी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेण्याचे आम्हाला आश्वासन दिले।